नमस्कार शेतकरी बांधवांनो. आता बघा, कापसाचा बाजार वरवर जरी शांत दिसत असला ना, तरी पडद्यामागे एक मोठं वादळ घोंगावतंय. आणि या वादळाच्या केंद्रस्थानी आहे CCI. सगळ्यांच्या नजरा त्यांच्या एका निर्णयावर खिळल्या आहेत. कारण त्यांची एकच चाल, फक्त एक चाल, बाजाराची पूर्ण दिशा ठरवू शकते. तर ही सगळी गोष्ट नेमकी काय आहे हे समजून घेण्याआधी एक काम नक्की करा. आपलं कृषीसाथी चॅनल आहे ना, त्याला सबस्क्राईब करून टाका. म्हणजे अशी महत्त्वाची माहिती कधीच सुटणार नाही. सध्या प्रत्येक कापूस उत्पादकाच्या मनात हा एकच मोठा प्रश्न आहे की या कापसाच्या दरांचं पुढे होणार तरी काय. भाव तर स्थिर आहेत, पण बाजारातला जो सगळ्यात मोठा खेळाडू आहे म्हणजे CCI, तो आपली पुढची चाल खेळायला तयार आहे. आणि सगळं काही आता त्यावरच अवलंबून आहे. चला तर मग या कथेच्या पहिल्या भागात जाऊया. आपण बोलतोय त्या मोठ्या खेळाडूविषयी, ज्याच्या एका निर्णयाची अख्खा बाजार वाट बघतोय. म्हणजेच आपलं भारतीय कापूस महामंडळ CCI. तुम्ही हा आकडा नीट बघा. 82 लाख गाठी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. इतका प्रचंड कापसाचा साठा सध्या CCIच्या गोदामामध्ये पडून आहे. आणि एवढा मोठा साठाच त्यांना बाजाराचा खरा राजा बनवतो. त्यांच्या एका हातात भाव वाढवण्याची ताकद आहे, तर दुसऱ्या हातात कमी करण्याची. अच्छा, मग हा एवढा कापूस आला तरी कुठून? तर यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे 28 लाख गाठी या तेलंगणामधून खरेदी केल्या आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राचा वाटा आहे तब्बल 19 लाख गाठ्यांचा. म्हणजे विचार करा, त्यांच्या खरेदीचं जाळं किती मोठं आहे. आणि इथेच खरी मेख आहे. एवढा मोठा साठा हातात असल्यामुळे CCIची पुढची एक चाल बाजाराला एकतर भक्कम आधार देऊ शकते किंवा अक्षरशः खाली पाडू शकते. आणि शेतकऱ्यांच्या मनात हीच एक भीती आहे की जर CCIने स्वस्तात कापूस विकायला काढला तर सगळ्यांचेच भाव पडतील. आता आपण येऊया या कथेच्या त्या निर्णायक क्षणाकडे, जिथे सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. तो क्षण जेव्हा ती सगळ्यात महत्त्वाची किंमत अखेर सगळ्यांसमोर जाहीर करण्यात आली. पण पुढे जाण्याआधी एक शब्द समजून घेऊया: फ्लोर प्राइस. आता हे काय असतं, तर सोप्या भाषेत सांगायचं तर CCIने ठरवलेली कमीत कमी विक्री किंमत. म्हणजे काही झालं तरी ते या किमतीच्या खाली आपला कापूस विकणार नाहीत. ही एक प्रकारची तळ किंमत आहे. आणि मग ती मोठी बातमी आली. CCIने त्यांचे दर जाहीर केले. आता बघा, जुना जो कापूस होता ना गेल्या सीझनचा, त्यासाठी भाव ठेवला 53 ते 54 हजार रुपये. ठीक आहे, पण खरी गुड न्यूज काय माहितीये? या वर्षीचा जो नवीन ताजा कापूस आहे त्याचा भाव थेट 55 हजारांपासून 57 हजारांपर्यंत ठेवलाय. हीच तर आहे आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठी दिलासा देणारी बातमी. इतकंच नाही, तर जो उत्तम प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा नवीन कापूस आहे त्यासाठी त्यांनी तब्बल 57,000 रुपये प्रतिखंडीचा दर निश्चित केला आहे. ह्या एका आकड्यावरून एक गोष्ट अगदी काळ्या दगडावरच्या रेषेसारखी स्पष्ट होते की CCI बाजारभाव पाडण्याच्या अजिबात मूडमध्ये नाही. चला आता जरा हे समजून घेऊया की या किमती जाहीर झाल्यामुळे बाजारावर आणि शेतकऱ्यांवर याचा नेमका काय चांगला परिणाम होणार आहे. या सगळ्याचा एक आणि एकच सरळ अर्थ निघतो: CCI बाजारभाव खाली येऊ देणार नाही. संपूर्ण बाजार ज्या एका सकारात्मक संकेताची, ज्या एका पॉझिटिव्ह सिग्नलची वाट पाहत होता, तो अखेर मिळालेला आहे. शेतकऱ्यांसाठी हा खरंच खूप मोठा दिलासा आहे. बरं, या निर्णयाचे नेमके परिणाम काय होतील? पहिलं म्हणजे बाजारात सध्या जे दर आहेत त्यांना एक भक्कम आधार मिळेल. दुसरं, खरेदीदारांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल की भाव पडणार नाहीत. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाव कोसळण्याची जी भीती होती ती आता टळली आहे. आणि चौथा म्हणजे हे दर सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीशी अगदी जुळणारे आहेत. यातली एक आतली गोष्ट सांगतो. काही संघटनांनी भाव कमी करा म्हणून CCIवर दबाव आणला होता, पण CCIने तो दबाव पूर्णपणे झुगारून लावला आणि बाजारात स्थिरता टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला. हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढे काय करायला हवं? त्यांची पुढची पावलं काय असली पाहिजेत? चला हे बघूया. तर पुढचा मार्ग अगदीच सरळ आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची, बाजाराला आता एक भक्कम आधार मिळालाय, त्यामुळे CCI भाव पाडेल ही भीती मनातून काढून टाका. दुसरी गोष्ट, माहिती घेत रहा. बाजाराची परिस्थिती चांगली आहे, पण सरकारी धोरणं कधी बदलतील हे सांगता येत नाही, म्हणून डोळे आणि कान उघडे ठेवा. आणि तिसरी गोष्ट, एक प्लॅन B तयार ठेवा. विक्रीची नोंदणी करून ठेवणं हे एक सेफ्टी नेट सारखं आहे. कदाचित गरज पडणार नाही, पण जवळ असलेलं कधीही चांग. आणि शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा: या बाजारात माहितीपेक्षा मोठी ताकद दुसरी कोणतीही नाही. जेवढी अचूक माहिती तुमच्याकडे असेल तेवढेच तुमचे निर्णय योग्य ठरतील.
बाजारातल्या प्रत्येक लहान मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीचं असंच सोप्या भाषेत विश्लेषण पाहण्यासाठी आपलं कृषी साथी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या विश्लेषणात.